काश्मीरी. अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. MDH. आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी उजनी धरणातून काल 21,000 क्युसेकचा विसर्ग या भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात आला होता. ते पाणी जर आपण बघितलं तर आता पंढरपूरमध्ये दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. पुंडलिक मंदिरासह इतर छोट्या मोठ्या मंदिरांना देखील खरं तर पाण्यानं वेढा दिलेला आहे. आज एकादशीचा दिवस असल्यानं भाविकांनी मोठ्या प्रमाणात खरं तर स्नान करण्याकरता गर्दी केलेली देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र एका बाजूला पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी खरं तर चोख असं नियोजन केलेलं आहे. प्रत्येक खरं तर होडीवाल्याला प्रमाणापेक्षा जास्त होडीमध्ये माणसं फिरवायची नाहीत असे आदेश काढलेले आहेत. त्याचबरोबर प्रत्येकाला जॅकेट असणं आवश्यक असल्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र आपण जर आता बघितलं तर आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा उडलेला देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर 2 दिवसापूर्वी पाण्यामध्ये भाविकाचा एका बुडून मृत्यू झाला होता. मात्र त्यानंतर चंद्रभागेच्या पात्रामध्ये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी 10 लाईफ जॅकेटच्या बोटी खरं तर तैनात करणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र इथं कुठलीही बोट आपल्याला इथं उपस्थित नसलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर या प्रत्येक नावेमध्ये जर आपण बघितलं तर प्रमाणापेक्षा जास्त लोक भरलेले देखील दिसतात. मात्र कोणालाही लाईफ जॅकेट इथं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही. खरं तर आषाढी एकादशीचा सोहळा खरं तर 6 जुलैला संपन्न होणार आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या दमदार पावसामुळे खरं तर उजनीचं धरण देखील जवळपास 70% आसपास भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी खरं तर 28 तारीख ते 10 तारखेच्या दरम्यान टप्प्याटप्प्यानं पाणी खरं तर सोडून येणारं जे पुराचं संकट आहे वारीमध्ये त्याच्यावरती कुठेतरी कंट्रोल मिळवण्याचे प्रयत्न देखील त्यांनी केलेले आपल्याला पाहायला मिळतात. मात्र आपण जर बघितलं तर एका बाजूला प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी खरं तर चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यांच्या दुसरी जर बाजू बघितली तर त्यांच्या साईडला जे खाली असलेले जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून मात्र कुठेतरी चोख अशी व्यवस्था होत नसलेली आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर आपत्ती व्यवस्थापनानं इथं बोटी देखील तैनात करणं अपेक्षित होतं. त्याचबरोबर भाविकांना प्रबोधन करणं अपेक्षित होतं. कारण का पाण्याचा अंदाज कुठलं भाविकांना येत नसतो. कारण वाळूमुळे मोठमोठे खड्डे देखील या नदीपात्रामध्ये पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. मात्र कुठलंही प्रबोधन या आपत्ती व्यवस्थापन होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. एकंदरीत लवकरात लवकर खरं तर चंद्रभागेच्या पात्रामध्ये बोटी तैनात कराव्यात. त्याचबरोबर भाविकांना आवाहन करणारे खरं तर लाऊडस्पीकर देखील इथं लावण्याची व्यवस्था प्रशासन करावी अशी मागणी आता भाविकातून होत आहे. चंद्रभागेच्या वाळवंटातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी. MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो. वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही. MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.